आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज। तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी देण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। एवढंच नाही तर 100 रुपये पाठवण्यात आलेत आणि एक पत्र पाठवण्यात आलंय। तुमचाही मस्साजोगचा संतोष आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे केशव सावंत आणि धनंजय सावंत यांना धमकीचं पत्र देण्यात आलंय। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख केला जाईल असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू झालाय। याआधी सुद्धा धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला होता। या घटनेचा तपास सुरू असतानाच नव्यानं एक पत्र आल्यानं खळबळ उडाली। या पत्रावर धनंजय सावंत आणि केशव सावंत यांचा उल्लेख आहे। तसंच तुमचा संतोष देशमुख केला जाईल असा उल्लेख करण्यात आलाय। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, हे कुठे मिळालं पत्र? घरी आलं होतं का? आणखीन काय काय उल्लेख आहे या पत्रात? मिलिंद सर, एकूण जर बघितलं तर ही घटना खरंच धक्कादायक आणि जिल्ह्यात राजकारणात दहशत खळबळ माजवणारी आहे। तेरणा समूह कारखाना जो आहे तो सावंत या परिवाराचा तेरणा कारखाना इथं डोकी परिसरात चालतो। लातूरच्या जवळपास तो कारखाना धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे आणि याच कारखान्याला ऊसाचं ट्रॅक्टर जे आहे ते वाहतूक करत होतं आणि याच ट्रॅक्टरला अडवून जे आहे ते दोन तरुणांनी तोंडाला बांधून युनिकॉर्न गाडीवर येत एक पार्सल जे आहे ते पार्सल तुम्ही कारखान्याच्या एमडी कडे द्या असं त्या ट्रॅक्टर चालकाला सांगितलं आणि ते ट्रॅक्टर चालकानं पार्सल जे आहे ते तरुणाकडून घेऊन कारखान्यात आणून दिलं आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील उघडला असता त्याच्यावरती केशव आणि धनंजय तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख केला जाईल अशा प्रकारचा उल्लेख होता आणि त्याच्यावर 100 रुपयाची नोट होती। आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर जे आहे ते कर्मचाऱ्यांनी डोकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर डोकी पोलिसांनी देखील जे आहे ते काल काही ठिकाणी जाऊन पंचनामे स्पॉटची पाहणी केलेली आहे। तपास जो आहे तो सगळा सुरू केलेला आहे। मात्र ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण मस्साजोगचं गाजत आहे, सगळं त्या कुठल्या हाणामारीच्या वादातून हे प्रकरण झालं असं सांगितलं जातं। मात्र ही धमकी आलेली आहे आणि या अगोदर दुसरी जर गोष्ट बघायला गेली तर धनंजय सावंत यांच्या अगोदर घरासमोर गोळीबाराच्या घटना घडली होती आणि त्या गोळीबाराचा तपास जो आहे तो अद्यापपर्यंत लागलेला नाही। पोलीस त्याचा तपास सुरू असल्याचं सांगतात। त्यात आता हे प्रकरण सुरू असताना त्यांच्या धमकीचं पत्र आणि याच्यात विशेषतः असं आहे की केशव सावंत हे तानाजी सावंतचे दुसरे पुतणे आहेत, त्यांनाही या कुठेतरी या प्रकरणात ओढण्यात आले। त्यामुळं ही नेमकी धमकी कशासाठी दिली, काय कारण या धमकी मागे असू शकतं, हेही तपासणं पोलिसांच्या समोर आव्हान आहे। ज्यांनी धमकी दिली त्यांना शोधून काढणं हे सुद्धा पोलिसांच्या समोरचं आव्हान आहे। बालाजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।